नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांनाच माहिती आहे की DMARची नर्सिंग भरती ही लवकरच येणार आहे। तर त्यासाठी जे कोणाला क्लासेस लावायचे असतील तर त्यांच्यासाठी महाराष्ट्रामध्ये सर्वोत्तम क्लासेस अवेलेबल आहेत, जे की सक्सेस करियर अकॅडमी महाराष्ट्राचं एकमेव टीचिंग प्लॅटफॉर्म आहे, जे ऑनलाईन व तुम्हाला सर्व रेकॉर्डेड आणि लाईव्ह जे व्हिडिओ आहेत ते अवेलेबल करून देतात, ज्यामध्ये तुम्हाला DMAR क्रॅश कोर्स अवेलेबल आहे, ज्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल दोन्ही पोर्शन कवर केलं जातं। ॲक्च्युअल फीस याची 10,000 आहे, पण ऑफरमध्ये लागू आहे सध्या, ज्यामध्ये 2,500 फीस तुम्हाला भेटेल, ज्यामध्ये सर्व फीचर्स तुम्हाला लाईव्ह रेकॉर्डेड, त्यानंतर आगामी पेपर्स यायची पूर्ण तयारी, त्यानंतर प्रिव्हियस एक्झामचे पेपर्स वगैरे तुम्हाला अवेलेबल करून दिलं जातं। जे जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही यामध्ये काय करू शकता, सक्सेस करियर अकॅडमी प्ले स्टोअरवर जाऊन सर्च करा, त्या ठिकाणी ॲप डाउनलोड करा आणि तुम्ही लॉग इन करून पुन्हा जॉईन होऊ शकता। तर पहा, एक नवीन वॅकन्सी आहे जी की असणार आहे टाटा मेमोरियल हॉस्पिटल, जे टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत हॉस्पिटल आहे। तर त्यामध्ये ही वॅकन्सी आहे। 26 तारखेची जाहिरात आलेली आहे। 3 तारखेला तुमचे हे जे आहे मुलाखत होणार आहे। मुलाखत हे परेल मुंबईमध्ये या ठिकाणी होणार आहे, 9:30 ते 10:30 याच्या कालावधीमध्ये। फक्त फिमेल नर्ससाठी वॅकन्सी लक्षात असू द्या, जे की 4था फ्लोअर टाटा मेमोरियल हॉस्पिटल परेल मुंबईमध्ये आहे, त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे। त्या ठिकाणी GNM आणि BSc वाले दोन्ही फॉर्म भरू शकतात। GNM वाल्यांसाठी 33,000 आणि BSc वाल्यांसाठी 35,000 मानधन भेटणार आहे पर मंथ। त्यानंतर एक पॉईंट महत्त्वाचा, ज्या कोणी विद्यार्थ्यांचं 1 वर्ष कामामध्ये अनुभव असेल तर त्याला 1,500 रुपये एक्स्ट्रा भेटतील। 2 वर्ष असेल तर 1,500 रुपये परत एक्स्ट्रा भेटेल। हे वन टाईम फिक्स असेल यामध्ये। तर ज्यांचा अनुभव चांगला आहे तर त्यांना पण मानधन चांगलं भेटणार आहे या ठिकाणी। प्रोजेक्ट नर्स वॅकन्सी आहे, पर इयरसाठी हे 1,500 रुपये असतील। त्यानंतर वय शुड नॉट एक्सिडेड 40 वर्षाच्या पुढचे फॉर्म भरू शकत नाही। तर कॅन्डिडेट्स पहा, या ठिकाणी काय विचारलेलं आहे, fulfilling the above requirement also desire to work on leave vacancy may attend the interview with the biodata attested copies of certificate recording date of birth, qualification, experience, recent passport size photo attached to the biodata. Candidate should have valid Maharashtra Nursing Council registration, hepatitis B vaccination, all doses certificate is compulsory. In case of receipt more application, MCQ test will be conducted and eligible candidates will be shortlisted for the interview accordingly. जर पहा, या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं आहे, तुमचे सर्व डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे, त्यानंतर महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं नोंदणी असणं गरजेचं आहे, त्यानंतर हेपॅटायटिस बीचं वॅक्सिनेशन पण असणं गरजेचं आहे कंपल्सरी। या सर्व गोष्टीचं सर्टिफिकेट वगैरे असणं गरजेचं आहे। त्यानंतर जर खूप सारे विद्यार्थी आले तर त्या विद्यार्थ्यांसाठी काय केलं जाईल, तुम्हाला MCQ टेस्ट पण घेतली जाऊ शकते। ते डिपेंड करतं, खूप सारे विद्यार्थी जर आले, जर विद्यार्थी जास्त आले नसतील तर तुम्हाला त्या ठिकाणी लगेच होऊन जाईल। जर जास्त आले तर त्या ठिकाणी MCQ टेस्ट घेऊन तुमची निवड केली जाऊ शकते। तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। असे नवीन जे अपडेट भरतीचे आहेत तर ते आपल्या चॅनलवर येत असतात विद्यार्थी मित्रांनो। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जे सबस्क्राईब बटनच्या बाजूला बेल आयकॉन बटन आहे ते पण दाबून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला जे नोटिफिकेशन आहेत ते लवकरात लवकर तुमच्या फोनवर येतात।